नमस्कार. कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण बऱ्याचदा रवा लाडू बघितले, बेसन लाडूही बघितले, पण आज आपण रवा बेसन मिक्स लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत. हे लाडू तोंडात ठेवलं की विरघळतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे बरं. तसेच कमी मेहनतीत आपल्याला रवा लाडू आणि बेसन लाडूची दोन्हींची एकत्रित टेस्ट मिळते आणि तेही एकदम जबरदस्त. त्यामुळे रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर आपले रवा बेसन लाडू आहेत, तर त्यासाठी आपल्याला रवा आणि बेसन घ्यायचं आहे. रवा घेताना एकदम बारीक घ्यायचा आहे किंवा मध्यम आकाराचा घ्यायचा आहे, जास्त जाडा रवा घ्यायचा नाही. आता कढईत मी 3 कप रवा घालते. रवा आपल्याला एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. रवा भाजायला मी वितळलेलं अर्धा कप तूप घेतलेलं आहे. त्यातलं सुरुवातीला 1/4 कप तूप घालते आणि हा रवा आता एकदम लो फ्लेमवरती आपल्याला आरामात भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना कधीही घाई गडबड करायची नाही. मी प्रत्येक रवा लाडूच्या रेसिपीत हे सांगते, त्यामुळे हे नक्की फॉलो करायचं आहे. कारण हाय फ्लेमवरती जर आपण रवा भाजायला गेलो तर तो व्यवस्थित भाजला जात नाही. नुसतं कलर येतो त्याला, पण तो छान भाजला जात नाही. त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता 1/4 कप तूप घालून मी रवा 8 ते 10 मिनिट छान भाजून घेतला आहे आणि हा छान फुललेला देखील आहे. जाड रवा असेल तर याला थोडासा वेळ लागेल. रवा आपला किती छान फुललेला आहे हे तुम्ही पाहू शकाल. याचा रंगही थोडासा बदलला आहे, असा पांढरट कलरचा झाला आहे रवा. आता रवा व्यवस्थित फुलला की आपल्याला राहिलेलं तूप देखील घालायचं आहे. 1/4 कप म्हणजे टोटल अर्धा कप तूप घेतले मी रवा भाजण्यासाठी. पण तुमच्याकडे जर कमी तूप असेल तर तुम्ही फक्त 1/4 कप तुपामध्ये देखील रवा भाजू शकता बरं. म्हणजे एवढं तूप घालणं कंपल्सरी नाही आहे, पण तुपामुळे छान टेस्ट येते, त्यामुळे असेल तर नक्की घाला. आता जवळपास 25 मिनिट होत आलेले आहे आणि आपला रवाही छान भाजलेला आहे. खाली लागायला असा सुरुवात झाली, म्हणजे याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागला आहे. छान गुलाबी कलर आलेला आहे याला. रंग तुम्ही पाहून घ्या, म्हणजे रवा भाजताना तुमच्या लक्षात येईल. आता लो फ्लेमवरती आपण रवा भाजला आहे, त्यामुळे 25 मिनिट लागले. पण तुम्ही जर मध्यम आचेवरती रवा भाजला तर थोडासा वेळ कमी लागू शकतो. रवा आपला व्यवस्थित भाजलेला आहे, त्यामुळे हा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि परत तीच कढई गॅसवरती ठेवलेली आहे. यात आता आपल्याला 1 कप बेसन घालायचं आहे. 3 कप रव्यासाठी 1 कप बेसन घालायचं आहे किंवा तुम्ही 2 कप रवा 2 कप बेसन असंही घेऊ शकता. आता बेसन आपल्याला तूप न घालताच 2 मिनिट भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हे छान रवाळ होतं. आणि हे बेसन रवाळ होण्यासाठी अजून एक स्टेप करायची आहे. बेसन भाजण्यापूर्वी बेसनमध्ये आपल्याला 2 चमचे दूध घालायचं आहे आणि दूध बेसनला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे छान दाणेदार बेसन तयार होतं. आणि नंतर ते बेसन आपल्याला पुरणाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बेसन भाजण्यासाठी कढईत घालायचं आहे. बेसन तुम्ही पाहू शकाल अजूनच छान मोकळं सुटसुटीत झालं आहे आणि दाणेदार झालं आहे. तर यात मी आता 1/4 कप साजूक तूप घालते आहे. हे बेसन आता आपल्याला तुपामध्ये 2-3 मिनिट परत छान भाजून घ्यायचं आहे. आता आपण हे बेसन देखील फक्त 1/4 कप तुपामध्ये देखील भाजू शकतो बरं. आणि असेल तुमच्याकडे जास्त तर मग अजून 1/4 कप तूप घालायचं आहे. म्हणजे टोटल आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी 1 कप वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे. पण तूप कमी असेल तर तुम्ही अर्धा कप तुपामध्ये देखील काम चालून घेऊ शकता. आता हे सगळं तूप घातलं की हे बेसन आपल्याला आता तुपामध्ये मस्त फसफसवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता बेसनाचा कलर चेंज झाला आहे, तुम्ही पाहू शकाल बदामी कलर आला याला हलकासा. तर त्यानंतर यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे, ज्याच्याने लाडू टाळायला चिटकत नाही आणि छान दाणेदार लाडू होतात. ही प्रोसेस आपल्याला 1-2 वेळा करायची आहे. जास्त पाणी शिंपडायचं नाही बरं, कारण बेसन आपलं थोडं आहे, त्यामुळे हलका पाण्याचा शिपका द्यायचा आहे. बेसन भाजून आता आपलं पूर्णपणे रेडी आहे. आता आपल्याला भाजून घेतलेला रवा घालायचा आहे आणि रवा आणि बेसन दोन्हीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तूप छान एकसारखं पसरेल आणि बेसन देखील रव्यामध्ये एकसारखं पसरेल. हे व्यवस्थित मिक्स झालं की लगेच आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. परत मी तीच कढई गॅसवरती ठेवली आहे. आता आपल्याला पाक बनवायचा आहे. 3 कप रवा आणि 1 कप बेसन म्हणजे 4 कपासाठी आपल्याला आता 2.5 कप साखर घ्यायची आहे आणि 1.25 कप पाणी घ्यायचं आहे. आता पाक बनवताना सर्वात अगोदर आपल्याला ही साखर विरघळवून घ्यायची आहे. साखर आता विरघळत आलेली आहे, तुम्ही पाहू शकाल. साखर अशी विरघळली की आता ह्या पाकाला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे. पाकाला अशी खळखळून उकळी आली की पाक आपल्याला 7 ते 8 मिनिट छान उकळवून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती. या रवा बेसन लाडूसाठी आपल्याला एकतारी पाक हवा आहे, त्यामुळे अधूनमधून पाक चेक करत राहायचं आहे. पाक अजून आपला खूप पातळ आहे, अगदी सहज थेंब पडत आहे, अजून झालेला नाही आहे, त्यामुळे याला आपल्याला अजून उकळायचं आहे. पाक थोड्या वेळ उकळला की आपल्याला अजून एकदा चेक करायचा आहे.
आता तुम्ही पाहू शकाल पाक स्पॅच्युलावरून ताटात पडताना यामध्ये हलकीशी एक तार तयार होते, तुम्ही पाहू शकाल. आणि तसं जर समजत नसेल तुम्हाला तर मग बोटाने चेक करायचं आहे. तुम्ही पाहू शकाल 2 बोटाच्या मध्ये एक तार तयार होते, म्हणजे आपला एकतारी पाक झालेला आहे. आता पाक जास्त हार्ड होऊ नये यासाठी लगेच गॅस बंद करते मी आणि पाक तुम्हाला परत एकदा चेक करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि पाक बिघडणार नाही. कारण पाक जर हार्ड झाला तर मग लाडू हार्ड होतात आणि पाक जर सॉफ्ट झाला तर मग मिश्रण लवकर घट्ट होत नाही आणि लवकर खराब देखील होतात लाडू. आता पाक थोडासा थंड करून घेतला की तुम्ही पाहू शकाल किती स्ट्रॉंग एकतार तयार होते. तर दोन्ही बोटाच्या मध्ये देखील तुम्ही पाहू शकाल एक छान स्ट्रॉंग एकतार तयार होते, म्हणजेच हा आपला एकतारी पाक तयार आहे. आता पाकामध्ये आपल्याला थोडासा पिवळा कलर अगदी चिमूटभर आणि अर्धा चमचा इलायची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच भाजून घेतलेला रवा आणि बेसन देखील यात घालायचं आहे. पाक गरम असतानाच रवा बेसन आपल्याला यात घालायचं आहे बरं. आणि त्यानंतर हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यात गुठळ्या राहणार नाहीत त्याची काळजी घ्यायची आहे. गुठळ्या जर झाल्या तर त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे. आणि गॅस बंद आहे बरं. ही कढई मी खाली उतरवून घेते. आता छान एक शायनी मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकाल. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे की यावरती झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला असंच मुरत ठेवायचं आहे आणि कोरडं होईस्तोवर वाट बघायची आहे. तसेच याला अधूनमधून चेक करत राहायचं आहे बरं. नाहीतर कधी कधी मिश्रण लाडू बांधायला येऊन जातं आणि आपलं लक्ष नाही राहत आणि त्यानंतर मग लाडू वळायला थोडासा प्रॉब्लेम येतो. छान मऊसूत लाडू होत नाही, असे ओबडदोबड लाडू होतात. त्यामुळे अधूनमधून याला चेक करत राहायचं आहे. असं फोडून घ्यायचं आहे किंवा एखादा लाडू वळून बघायचा आहे. लाडू जर व्यवस्थित जमत असेल, रेलत नसेल तर मिश्रण लाडू वळायला आलेलं आहे असं समजावं. आता आपलं हे मिश्रण अजून खूप ओलसर आहे, त्यामुळे यावरती झाकण ठेवून परत हे मी मुरत ठेवते. आता तब्बल 5 ते 6 तासानंतर आपलं मिश्रण लाडू वळायला आलेलं आहे बरं. याला अधूनमधून मी चेक करत होती, तुम्हालाही चेक करत राहायचं आहे. आपला बारीक रवा होता, त्यामुळे बारीक रवा जास्त पाक शोषून घेत नाही. पण जाड रवा जर असेल तर हे मिश्रण फक्त अर्धा ते 1 तासात देखील लाडू वळायला येऊ शकतं बरं. त्यामुळे चेक करतच राहायचं आहे. लाडू वळायसाठी मिश्रण आता आपलं एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे लगेच आपण लाडू वळून घेऊयात. लाडूला गार्निशिंग करण्यासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावून लाडू वळू शकता किंवा प्लेनही ठेवू शकता. आता लाडू वळायला थोडंसं मिश्रण घेऊन एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिश्रणाचा एक गोळा तयार झाला की त्याला गोल आकार द्यायचा आहे. लाडू आपला तयार होतो. खूप छान लाडू तयार होत आहे, तुम्ही पाहू शकाल. परत आता ज्या साईजचा लाडू हवा आहे तेवढं मिश्रण घ्यायचं आहे. गुलाबाच्या पाकळ्याने पिस्त्याचे कापही ठेवून घ्यायचे आहे आणि या मिश्रणाला आता एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण असं एकजीव झालं, त्याचा गोळा झाला की तो हातावरती खेळवायचा आहे, म्हणजे छान गोल गरगरीत लाडू तयार होतो. दुसराही लाडू आपला तयार आहे. आता सर्व लाडू आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहे. असे ड्रायफ्रूट्स न लावता प्लेनही लाडू तुम्ही बनवू शकता बरं. खूप छान दिसतात प्लेन लाडू देखील. आता सर्व लाडू मी तयार करून घेते. सर्व लाडू मी तयार करून घेतले आणि लाडू किती सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकाल. तसेच एकदम पेढ्याप्रमाणे तयार झालेले आहे बरं. एकदम तोंडात ठेवलं की विरघळतील असे लाडू मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. अगदी सहज तुटत आहे आणि खूप छान मऊसूत झालेले आहेत बरं लाडू. आणि एवढ्या मिश्रणात बरोबर आपले 30 लाडू तयार झालेले आहे. मस्त साजूक तुपातले हे हेल्दी रवा बेसन लाडू मुलांसाठी नक्की बनवा. मुलं याला पेढ्याप्रमाणे खातील, कारण याची चवच तशी आहे. त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.